नमस्कार सर्वांना, मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रोजच दुपारी काहीतरी थंड घ्यायची इच्छा होते, तर अशा वेळी रोज वेगवेगळं काय बनवणार? तर पौष्टिक आणि थंड असं आज आपण अंजीर मिल्कशेक विथ आईस्क्रीम कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा आणि अजूनही या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग अंजीर मिल्कशेक विथ आईस्क्रीम कसं बनवायचं ते आज आपण इथे बघूयात। इथे 5 ते 6 अंजीर मी दुधामध्ये भिजत घातले आहेत। कमीत कमी 4 ते 5 तास तरी आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत। तुम्ही पाण्यामध्ये भिजवले तरीही चालतील। आता 4 ते 5 तासानंतर हे अंजीर व्यवस्थित भिजले आहेत, तर मी मिक्सरमध्ये हे अंजीर घेते। त्याच्यामध्ये तुम्हाला किती जणांसाठी हे मिल्कशेक बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही दूध घाला आणि त्याबरोबर साखरही घालून घ्या। साखरही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। तर इथे मी 3 ग्लास मिल्कशेक बनवणार आहे, त्यासाठी मी त्या अंदाजाने दूध आणि साखर घालून घेतलं आहे। तर आता मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचंय। मध्ये मध्ये अंजीरचे दाणे राहिले तरीही चालतील, थोडंसं क्रश मध्ये मध्ये आलं की छान लागतं पिताना। तर आता हे व्यवस्थित बारीक झाल्यानंतर आपण ग्लासमध्ये सर्व करूयात। अंजीर हे पौष्टिक तर आहेत, पण त्याबरोबर मुलं हे मिल्कशेक म्हटल्यावर अगदी आनंदाने पितील आणि त्याबरोबरच वरून आईस्क्रीम म्हटल्यावर त्याचा आनंद मुलांना तर खूपच होईल। तर तुम्हीही ह्याचं अंजीर मिल्कशेक बनवून बघा। वरून आईस्क्रीमही सर्व करते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही आईस्क्रीम घातलं तरी चालेल। इथे माझ्याकडे आज बटरस्कॉच आईस्क्रीम होतं, तर तेच मी इथे घातलेलं आहे। आणि हा मिल्कशेक करण्यापूर्वी दूध अगदी थंड हवंय। 4 ते 5 तासासाठी फ्रीजमध्ये हे दूध थंड करण्यासाठी ठेवायचे, मगच याचा मिल्कशेक बनवायला घ्यायचा आहे। थंड असा मिल्कशेकच छान लागतो, त्यामुळे थंड दूध इथे वापरायचं आहे। वरून गार्निशिंग करिता मी अंजीरचे लहान पीसेसही वरून घातलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्सही वरून घालू शकता। ज्या मुलांना ड्रायफ्रुट्स खायला आवडत नाहीत त्यांना असा मिल्कशेक करून दिला म्हणजे ड्रायफ्रुट्सही त्यांच्या पोटात जातील। तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि हो, कमेंटही करायला विसरू नका। जर अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।